मनामध्ये त्यांच्या एकच भीती आहे की आपण जर जात नाही ते म्हणजे पेटती ठेवली तर सारा आपल्याला कुठं अपयश येतं काही. जात हा विषय बीड जिल्ह्यातल्या लोकांच्या नाही, नेत्यांच्या मनात आहे. आता सुद्धा ज्या माझ्या प्रतिस्पर्धी आदरणीय पंकजाताई मुंडे माझ्या प्रतिस्पर्धी आहेत, त्यांना काय मराठा समाजाची मतं पडली नाहीत का? मला काय वंजारा समाजाची मतं पडली नाहीत का? नाही, हे बघा, जो सामाजिक समीकरणाच्या बाबतीत तुम्ही बोलतात तसं बीड जिल्हा हा सुसंस्कृत जिल्हा आहे. पण बीड जिल्ह्यामध्ये काही लोकांनी राजकीय काम न केल्यामुळे त्यांना फक्त एकच आधार आहे, जात. त्याच्यामुळे जातीचा आधार घेतल्यामुळे जातीयतेची तेढ निर्माण झाली. नाही तर आमच्याकडे जातीयतेची तेढ निर्माण व्हायचं काही कारण नाही. क्रांती नाना पाटे, त्याच नंतर तुमचे जयसिंगराव गायकवाड, एका जातीचा कुठलाही प्रभुत्व असणारा जिल्हा म्हणून नाहीये. जातीपातीच्या पलीकडचं राजकारण करणारा जिल्हा म्हणून ज्याची ओळख आहे. गोपीनाथरावजी मुंडे साहेबाला एक वेळेस निवडून दिलं, 2 वेळेस दिलं, परत आदरणीय प्रीतमताई मुंडे यांना 2 वेळेस निवडून दिलं, 2-3 वेळेस नाही, 2 वेळेस दिलं. मुंडे साहेबांना पण 2 वेळेस दिलं, पण त्यांची घटना घडली. म्हणजे असं जवळपास जातीपातीवर ना, मग ते काय फक्त एका समाजाच्या लोकांनी निवडून दिलं का? मुंडे साहेबाला फक्त मराठा समाजाची मतं झाली नाही का? आता सुद्धा ज्या माझ्या प्रतिस्पर्धी आदरणीय पंकजाताई मुंडे माझ्या प्रतिस्पर्धी आहेत, त्यांना काय मराठा समाजाची मतं पडली नाहीत का? मला काय वंजारा समाजाची मतं पडली नाहीत का? मलाही पडले. मी तर मान्य करतो, मला दुसऱ्याचं माहित नाही, मलाही वंजारा समाजाची मतं पडले, मला ओबीसीची सगळे मतं पडले. पण काही लोकांच्या मनामध्ये जातीचं प्रेम नाही, मनामध्ये त्यांच्या एकच भीती आहे की आपण जर जात नाही ते म्हणजे पेटती ठेवली तर सारा आपल्याला कुठं अपयश येतं काही, असं वाटते. म्हणून ती जात पेटती ठेवते. बीड जिल्ह्यात पाय ठेवला की जातीवर येतं. जात हा विषय बीड जिल्ह्यातल्या लोकांच्या नाही, नेत्यांच्या मनात आहे. त्याच्यामुळे जातीवर विषय येतो, अन्यथा आमच्या बीड जिल्ह्यातल्या जातीपातीचा विषय येत नाही. आता ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये ओबीसी, मराठा, आता मला एक म्हणायचं की ओबीसी म्हणजे सगळे ओबीसी एका कॅटेगरीत आहेत का? आहेत का? ओबीसी मध्ये ओबीसी कॅटेगरी वेगळी, ओबीसी मध्येच एनटी आले, पण त्याच्यात धनगर समाज आहे, वंजारा समाज आहे, हे सगळे एनटी पुन्हा गोसाई समाज आहे, ओबीसीत आहे. केंद्राच्या याच्यामध्ये ओबीसीत येणारे समाज सुद्धा राज्यामध्ये एनटी मध्ये घातलेत, मग ते ओबीसी कसे होतात? त्याच्यामुळे राज्याचा विषय जर ओबीसी म्हणायचंय तुम्हाला, तर मग तुम्ही महाराष्ट्रात त्यांना सवलत वेगळी कशी देताय? तर ही विषय राजकारणावरला आहे. त्याच्यामुळे हा विषय स्वतःच्या स्वार्थासाठी तयार केलेला राजकीय मंडळींचं हे भांडवल आहे. त्याच्यामुळे इथं लोकांना, गोरगरिबाला काय देणं घेणं नाही. आणि मग तुम्ही आमच्या जात एवढे जी की 100% मतं ज्यांनी दिलेत, समजा मलाही दिलेत आता काही गावांनी, तर त्या गाव 100% म्हणजे जिथे झाले असतील 90%, 97% असतील समजा झालेल्या मताच्या. काही गावांनी तर 100%, 97%, 99% मतच करून घेतले. ते झाले कसे विकले, कसे करून घेतले, त्याच्यावर संशोधनाचा विषय बीड जिल्हा हा खूप म्हणजे उदाहरण आहे. आता आपण एक आकडेवारी म्हणून बोललो ना, तर तुम्ही तुमच्या दोघांमध्ये ज्यावेळेस निवडणूक झाली, ही अटीतटीची निवडणूक ज्याला आपण म्हणतो, आणि बीड जिल्हा असा आहे की महाराष्ट्रात सगळ्यात शेवटी निकाल विदेशात, हा देशात. तुम्हाला 6885 बरोबर हे मतदान तुम्ही विजय झाला. मला सांगा, तुमच्या दोघात इक्वल म्हणजे फार फरक नाही. याचा अर्थ सगळ्या समाजाचं मतदान पंकजा मुंडेला झालं. मग तुम्ही जातीवादी असा जो काही प्रचार केला जातो, हा कशामुळे केला जातो? मलाच प्रश्न पडलाय ते, मी जातीवादी का? मी कधीच म्हणलो नाही मला एका जात. मी तर म्हणतोय, आजही म्हणतोय, बघा वंजारा समाजाचा कार्यकर्ता माझ्यासमोर, त्यांच्या गावामध्ये मतं रोख म्हणजे बोगस होऊ दिली नाहीत, त्यांनी मला मतं दिली ना. 167, 200-250 मतं आहेत मला. म्हणजे मला असं करता बरं, आणखी भरपूर आहेत. हे सगळे वंजारा समाजाच्या लोकांनी मला मतं दिली नाही तसं मी कधीच म्हणत नाही. ते लोक मला, वंजारा समाजाचे लोक मला जातीवादी म्हणते, मतं कधी देतात? त्याच्यामुळे तो विषय नाहीये. फक्त मला म्हणण्याचं उद्देश, मला काय आरोप करायचा? मतदान कमी असतं, माझ्यावर आरोप काय करणार? हा सर्वात महत्वाचा विषय. असा की विषय माझ्याकडनं जे काही गोष्टी, एवढ्यावरच मी थांबत नाही. महाराष्ट्र शासनाकडून सुद्धा काही कामं करायचे असतात, ते सुद्धा कामं करण्यासाठी, वैयक्तिक काही लोकांचे काम आहेत ते करण्यासाठी प्रयत्न करतो. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.